नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में अभय योजना से ताबड़तोड़ टैक्स वसूली, पहले ही दिन करोड़ों की वसूली। प्रशासन की बड़ी बैठक। उल्लासनगर महानगर पालिका में अभय योजना को लेकर जबरदस्त हलचल मच गई है। प्रशासक एवं आयुक्त मनीषा अवहाड़े के निर्देश पर लागू की गई इस योजना ने पहले ही दिन रिकॉर्ड तोड़ वसूली कर ली। आंकड़े चौंकाने वाले हैं। पहले ही दिन 2,59,94,642 रुपए की वसूली हो चुकी है, जिससे साफ है कि नागरिक इस योजना को हाथों हाथ ले रहे हैं। प्रशासन अब इस वसूली को और तेज करने के मूड में है। इसी के तहत आज अतिरिक्त आयुक्त किशोर गवस के मार्गदर्शन में उल्लासनगर महानगर पालिका मुख्यालय में एक अहम बैठक बुलाई गई। इस बैठक में उपायुक्त विशाखा मोटघरे, सहायक आयुक्त अजय साबड़े, कर निर्धारक और संकलक नीलम कदम समेत कई वरिष्ठ अधिकारी मौजूद रहे। बैठक में उपायुक्त मोटघरे ने कर निरीक्षकों और वसूली लिपिकों को कड़े निर्देश दिए कि वे अभय योजना के तहत ज्यादा से ज्यादा नागरिकों को जोड़े और टैक्स वसूली में तेजी लाए। इस दौरान कर अधिकारियों को शहर में जागरूकता बढ़ाने और बकाया कर चुकाने के लिए नागरिकों को प्रेरित करने की विशेष जिम्मेदारी सौंपी गई है। अब देखना यह है कि प्रशासन की यह आक्रामक रणनीति कितनी कारगर साबित होती है और आने वाले दिनों में टैक्स वसूली के नए रिकॉर्ड बनते हैं या नहीं। नमस्कार। उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा अवाळे मॅडम यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री गवस सर, उपायुक्त मॅडम मोटघरे मॅडम, सहायक आयुक्त अजय साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम अभय योजना 2024-25 दिनांक 24 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आलेली आहे। ही अभय योजना 3 टप्प्यात असणार आहे। 24 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत 100% विलंब शास्ती माफ होणार आहे। त्याच्यानंतर 7 मार्च ते 12 मार्च पर्यंत 75% विलंब शास्ती माफ होणार आहे। त्याच्यानंतर 13 मार्च ते 18 मार्च पर्यंत 50% विलंब शास्ती माफ होणार आहे। टार्गेट आहे ते तर संपूर्ण कर वसूल झाला पाहिजे। मालमत्ता कराची जेवढी थकबाकी आहे ती संपूर्ण वसूल झाली पाहिजे, हे आमचं टार्गेट आहे। परंतु त्यामध्ये आता माझं ऍक्च्युली माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा अवाळे मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही जी अभय योजना आहे ही अंतिम अभय योजना असणार आहे। यानंतर भविष्यात कुठलीही अभय योजना लागू होणार नाही याची ऍक्च्युली सर्व नगरवासियांनी थोडीशी नोंद घ्यावी। त्यामुळे महापालिकेतर्फे आणि मालमत्ता कर विभागातर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो की या अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण उल्हासनगर शहरवासी असल्याचे आपलं दायित्व पूर्ण करून शहराच्या विकासासाठी हातभार लावायचा आहे। दिनांक आता तुम्ही जे म्हणालात की आमचा जर का जो काही टार्गेट आहे, जो मालमत्ता कर भरणा जेवढा वसुली व्हायला पाहिजे ती जर का नाही झाली, 18 मार्च पर्यंत नाही झाली, तर उर्वरित जे थकबाकीदार आहेत, ज्यांनी मालमत्ता कराचा भरणा नाही केलेला आहे, त्यांच्यासाठी आपण एक विशेष वसुली मोहीम हाती घेणार आहोत। त्या सर्व थकबाकीदारांवरती जप्ती, अटकावणी यासोबत आता माननीय आयुक्त मॅडम यांनी दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम शास्ती ज्या ज्या मालमत्ता धारकांची असणार आहे त्या मालमत्ता धारकांसाठी मॅडमच्या आदेशानुसार आपण अनधिकृत बांधकामाबाबत त्यांची कारवाई करण्यात येईल आणि ती कारवाई थोडीशी सगळ्यांसाठी अप्रिय असू शकते। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अभय योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन या सर्व अप्रिय ज्या काही कारवाया आहेत ह्या टाळाव्यात आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या विकासाला हातभार वरती मी सांगितल्याप्रमाणे कसं आहे की आपलं उल्हासनगर शहर हे ऍक्च्युली एक आपण म्हणतो 70% आता डीपी प्लॅन अद्यापर्यंत आपला मंजूर नसल्यामुळे 70% एक अनधिकृत याच्यामध्येच आपण पकडले जातो। तर त्या अनुषंगाने जर का आता कारवाई करायचीच म्हटली तर जर का लाखोचा भरणा आहे किंवा हजारांचा भरणा आहे, आमच्यासाठी थकबाकीदारच असतो आणि त्याच्यासाठी कुठलंही बायफर्गेशन न ठेवता जेवढे थकबाकीदार असतील त्यांच्यावरती सर्वांवरती आम्ही सेम कारवाई करणार आहोत। त्यामुळे कारवाई एकच असणार आहे की आता जप्ती, अटकावणीसाठी जर का अटकावणी एवढ्या सगळ्या प्रक्रिया करून देखील थकबाकीदार विशेष आपल्याला रिस्पॉन्स देत नसतील, महापालिकेला आम्हाला प्रतिसाद देत नसतील, तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती अनधिकृत जी काही बांधकामांवरती कारवाई केली जाते ती डेफिनेटली त्यांच्यावरती करण्यात येईल। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे माननीय आयुक्त तथा प्रशासक मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ही अभय योजना अंतिम असणार आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न मालमत्ता
कर विभागाचा तसेच महापालिकेचा प्रयत्न हाच असणार आहे की जितकं जास्तीत जास्त आपण नागरिकांपर्यंत पोहोचू, नागरिकांना अवेअर करू, त्यांची जनजागृती करू की जेणेकरून या अभय योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. याच्यासाठी आपण सर्व, आता तुम्हालाही माहिती आहे की सध्या बॉडी नाहीये, महापालिकेचे इलेक्शन झालेले नाहीये, त्यामुळे नगरसेवक नाहीये. तरी पण आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, सर्व माननीय आमदार, आम्ही यांच्या मार्फत लोकांना आवाहन करण्याचा प्रयत्न करतो. लोकप्रतिनिधींना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या ठिकठिकाणी जिथे तुम्हाला वाटते तिथे तुम्ही कॅम्प अरेंज करा, आम्हाला सांगा, आम्ही नक्कीच महापालिकेतर्फे तिथे आम्ही तुम्हाला नक्कीच एक तिथे कॅम्पमध्ये मदत करू, जेणेकरून नागरिकांचा चांगला आपल्याला प्रतिसाद मिळेल, नागरिकांपर्यंत ही जनजागृती होईल. तो कॅम्प लावल्यानंतर त्याच्यानंतर आपण 1-2 दिवसापूर्वी आपण महिला बचत गट आहेत आपली, जेवढी आपली एन्युअल अंतर्गत जेवढी महिला बचत गटांचा आपण हे केलेलं नोंदणी केलेली आहे, त्या सर्व महिला बचत गटांची बैठक एक आपण महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित केली होती. त्याच्यामधून आपण त्यांनाही अवेअरनेस आपण करण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण माझ्या मते महिलांची प्रसिद्धी ही सर्वात हा तो एक प्रसिद्धीचा उत्तम एक माध्यम असू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने महिला बचत गटांची सुद्धा एक मीटिंग घेतली होती. त्याच्यानंतर आपले जेवढे पालिकेच्या मालमत्ता कर याच्या विभागामध्ये जेवढ्या आपल्या कोर्ट केसेस चालू आहेत, जे डिस्प्युटेड मॅटर्स आहेत, आम्ही त्यांची एक वेगळी यादी काढलेली आहे. त्यांना देखील आम्ही वेगळे पत्र देतोय, लेटर्स देतोय की जेणेकरून त्यांनी या अभय योजनेत यावं, आमच्याकडे काय मुद्दे असतील, त्यांचे काही म्हणणं आहे ते मांडावं, ते आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून सपोज सॉर्ट आउट होत असेल तर ते सुद्धा या अभय योजनेचा फायदा घेतील, जेणेकरून जेवढे डिस्प्युटेड मॅटर्स आहेत ते सॉर्ट आउट होतील सगळ्या याच्यामध्ये. एनजीओजला पण आपण आवाहन केलेलं आहे की तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला मदत करा, जेणेकरून जनजागृती जास्तीत जास्त होईल. त्याच्यानंतर ज्या होणाऱ्या ज्या काही कारवाया आहेत त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच लोकांना टाळता येतील. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.